हॅलो मित्रांनो, पूजा द डिश यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोफत रेशनमधून या लोकांचे नाव वगळले जाणार याबद्दल माहिती घेणार आहोत। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। देशातील कोट्यवधी लोकांना सरकार मोफत रेशन देते। या सरकारी योजनेमुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र या बदलाच्या अंतर्गत काही लोकांची नावे मोफत रेशनमधून काढून टाकण्यात आली आहेत। भारत सरकारने गरजू आणि गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी विविध योजनांतर्गत मोफत रेशन वितरण योजना सुरू केली आहे। देशातील कोट्यवधी लोकांना सरकार मोफत रेशन देते। या सरकारी योजनेमुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र या बदलाच्या अंतर्गत काही लोकांची नावे मोफत रेशन योजनेतून काढून टाकण्यात आलेली आहे। भारत सरकारने विविध योजनेअंतर्गत मोफत रेशन वितरण योजना सुरू केली आहे, जी गरजू आणि गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी आहे। ही योजना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना PMGKY याच्या अंतर्गत सुरू झाली, जी कोविड-19 महामारीच्या काळात सुरू करण्यात आली होती आणि नंतर तिचा विस्तार करण्यात आला। देशातील कोट्यवधी लोकांना सरकार मोफत रेशन देते। या सरकारी योजनेमुळे लोकांना दिलासा मिळाला आहे। पण अचानक केंद्रीय सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे अनेक लोकांची नावे मोफत रेशन योजनेतून काढून टाकली जातील। या लोकांचे रेशन कार्ड रद्द होईल। खरं तर अन्न सुरक्षा मंत्रालयाने रेशन कार्ड धारकांसाठी नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत। या बदलामुळे काही लोकांना मोफत रेशन योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागेल। या बदलांचा काय मोठा धक्का आहे। 2025 मध्ये अन्न सुरक्षा मंत्रालय रेशन कार्ड धारकांसाठीच्या नियमांमध्ये बदल करणार आहे। वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक नावे या यादीतून हटवली जातील। मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का असेल। हे लक्षात घ्या की राज्यांमध्ये रेशन कार्ड जारी करण्यासाठी वेगवेगळे नियम आहेत। मात्र केंद्र सरकारने काही नियम तयार केले आहेत आणि सर्व राज्यांनी रेशन कार्ड धारकांना त्यांचे पालन करण्यास भाग पाडले आहे। या नियमांच्या अंतर्गत नवीन बदल करण्यात येत आहेत। या बदलांमध्ये काही रेशन कार्ड धारकांना यादीतून वगळले जात आहे। नाव हटवले जाईल का? सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या रेशन कार्ड धारकांकडे 4 चाकी वाहने आहेत, त्यांची नावे आता रेशन कार्डमधून काढली जातील। नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्यांची नावे हटवली जातील। यासोबतच अशा लोकांना मोफत अन्न मिळण्याचे स्वप्नही संपेल। ज्या लोकांची नावे रेशन कार्डवर आहेत पण त्यांच्याकडे आधार कार्ड नाही, त्यांच्यासाठी सुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात। EKYC केले नाही। रेशन कार्ड धारकांना आधार आणि EKYC करणे अनिवार्य आहे। ज्या रेशन कार्ड धारकांनी EKYC पूर्ण केलेले नाही, त्यांची नावे या यादीतून हटवली जातील। तरीही तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन कोणकोणती नावे यादीत आहेत ते पाहू शकतात। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की मोफत रेशन कार्डमधून कोणकोणत्या लोकांची नावे वगळले जाणार आहेत। तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे पूजा द डिश। धन्यवाद।